नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर. तर आत्ता वाजले आहेत दीड वाजले ना आता. हां, तर आत्ता मी साताऱ्याच्या पुढं आहोत. वाडे फाटा म्हणून आहे. आता आम्ही नीरा लोणंदच्या बाजूने निघालो आहे. रस्ता तर एकदम छान आहे आणि आता CNGसाठी थांबलो आहे. तर ही CNGची लाईन, एक मिनटं, CNGची लाईन तर मोठीच आहे. तर हे पहा, अशी CNGची लाईन आहे मोठी अशी. आणि येताना पूर्ण ट्रॅफिक, दुसऱ्या बाजूने फुल ट्रॅफिक होतं आहे ना. ते घेतले का शॉर्टकटला? तर असं पूर्ण हायवे जो आहे ना तो असा जाम होता. तर म्हणजे जे कोणी काय म्हणतो आपण पुणे बेंगलोर हायवे ते येणारे असतील, काही काम महत्त्वाचं असेल तरच या. शक्यतो जर फिरायला म्हणून येत असताल तर तुम्ही घरातून लवकर निघण्याच्या तयारीत निघा, कारण प्रचंड गर्दी, खड्डे, त्यानंतर रोडची कामं उकरलेलं, त्यानंतर एवढी रांग मोठी की साताऱ्यापासून कराडपर्यंत पूर्ण रांग मोठी आहे. कठीण आहे सगळं. तर आम्ही आता येताना येतोय म्हणून आहे, जाताना काय माहिती नाही. आमच्यापर्यंत पाऊस उघडला तर आहे, छान गोष्ट होईल की नाही. तसं हे ट्रॅफिकचे म्हणजे पावसामुळे शक्यता आहे की नाही. पावसामुळे आम्ही जाईपर्यंत जर पाऊस थांबला तर मग आम्हालाही थोडंसं एवढा प्रॉब्लेम येणार नाही आहे. तर ठीक आहे, चला आपण आता पुढचा प्रवास करूया. तर आता झाला आहे CNGवरून आणि आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासासाठी. तर चला, एका ठिकाणावरून Take the next left onto National Highway 965D. दिसतंय की बाबा. Continue for 46 kilometers. आता चांगल्या प्रकारे असा पाऊस चाललाय आणि रस्ता तर छान आहे, हा काय विषय नाही आहे. ओके, बस. बोरखळ हे आहे, बोरखळ गाव. त्यानंतर ह्या माणसाला कुठं जायचंय घेतलं असतं, माहिती नाही कुठं जायचं. कारण ह्या बाजूने कसं जरा सोय नाही ना लोकांची, आहे की नाही, है ना. शूटिंग येतं नाही ना. असं बोरखळ वगैरे असे जे दिसतात ना, ते गावांची नावं घ्यायची एकाच बाजूवरून नाही. एका वेळी 2 कामं मी करू शकत नाही. वडूद, आता हे आलंय वडूद, ग्रामपंचायत वडूद. ओके, बस. ते फोर्स येते मध्ये कॅमेऱ्याची. बस बस बस. परत जा ठेवून वाटलं.
एकदम साताऱ्यातून वाढायला जर वळताय तर पहिला CNGचा पेट्रोल पंप लागतो. त्यानंतर सुद्धा पुढे आलं की लगेचच 3 किलोमीटरवर आता आम्हाला इथून 2 किलोमीटर दाखवते. आत्ताच आम्ही CNG भरून निघालो आणि लगेचच पुढं CNGचा पेट्रोल पंप आहे. तर ह्या रोडनी बऱ्यापैकी CNG वाल्यांचे हाल तर होणार नाहीत नक्कीच, अशी सिच्युएशन आहे. तर आता रेल्वे क्रॉसिंगला आम्ही थांबलेलो आहोत. इथे थोडंसं ट्रेन गेली. तर हे पहा, तर अशी ट्रेन वगैरे गेली. आता ह्या ठिकाणी पहा असे पद्धतीत आता हे क्रॉसिंग. ही काय कंस पाहिजे होतील तुम्हाला गरम गरम जांभळं पण हे असे कणस वगैरे खायला. तर आता हे गेले आहेत ते मक्याची कणसं घ्यायला. आणि ट्रॅफिक तर जाम झालंय नेमकं. एवढं ट्रॅफिक जाम झालं होतं पाठीमागे आणि चाललातच आहेत लोक. मी पण एका साईडला गाडी घेऊन उभी राहिले. आजी इथे थंडीच्या बघा ह्या काय करतात, ते जांभळं विकतात, ते अंजीर आहेत, त्यानंतर इथे केळी आहे, खोबऱ्याच्या वाट्या आहेत पहा ह्यांच्याकडे. ओके, आता हे आले पहा मक्याचे कणीस घेऊन वाटेत. तर चला निघायचं का आता. सालपे घाट आहे आता हा. आणि नाही का ही जी वळण आहे ती घाटाची, हा सालपे घाट आहे, सालपे घाट. आणि अशी इकडे दरी आहे, मस्त पोरं एन्जॉय करतात पहा त्या बाजूने. आता हा घाट क्षेत्र आहे. नंबरने पाऊस चाललाय मस्त असा आणि आम्ही आता घाट उतरतोय अशा प्रकारे छानस. पूर्ण धुकं दाटलेले आहेत वर डोंगरावर. खूप सुंदर असं प्रवास आहे हा. CNG वर करावी लागते गाडी, त्यामुळं बऱ्यापैकी बघा कसं घाटातून ओरडत करतात एक लोक. तसा मोठा घाट आहे हा, पण ओके ठीक आहे. आता उतरायला लागलो आपण घाट. घाटाची चढण गेली आणि गाडी आता पुढं जाऊन थांबवून परत CNG वर करायची. कारण CNG वर आहे ना घाट चढत नाही, पेट्रोलवर करावं लागते. हे खूप म्हणजे खूप छान. पण मेन म्हणजे काय, घाट असलं तरी विषय काय आहे की रस्ता चांगला असणं गरजेचं आहे. मला रोड एक नंबर पाहिजे, तर मग काय विषय नाही. हा एक नंबरच रोड आहे हा आणि हे बेस्टच आहे. ओके, आता आपण घाट उतरतो.
इकडे नीरा. नीरेतून आता जेजुरी रोडने चाललोय. लोणंदमध्ये जे काही ट्रॅफिक होतं नाही का, अक्षरशः शेजारून जाणाऱ्या गाड्यांचे अंगावर उडते काय आता. एकंदरीत असा रस्ता आहे, फुल रोड मस्त आहे. आणि आता आणि विषय हा आहे की हा सोपा जातो ना, भगवानपूर वेळ इकडे आले की हे असं चालू होतं. वेळ वडापाव जास्त वर घाटावर. पळसे हॉस्पिटल आता किती सांगत होता जेजुरी? 23 किलोमीटर. आता नीरेपासून 23 किलोमीटर जेजुरी. जेजुरीपासून वाघापूर चौफुला, मग तिथून तुम्ही उरळी कांचन मार्गे जाऊ शकता. नाही तर तिथून मग तुम्ही जागा पकडा. हे पण रोडचं काम चाललंय, नाही ते हे पण असं मोठा रोड आहे, परत काम काढलंय आता. जे ह्याच्यामुळं हे ह्यांना पालखीपर्यंत पूर्ण करावं लागेल माहिती का सगळं. जेजुरीचा रस्ता हा पूर्ण रस्ता असा झालाय ना, केवढा मोठा झालाय हा. जबरदस्त. हा बारामतीला तो तिकडं राहायचं, इकडं वरगडावर, इकडं वरगडावर जाणार रस्ता हा. गर्दी नसेल आता. पहिली बस स्टॉप इथं बस थांबायची. गर्दी नसेल आणि का? गर्दी नसेल लय वेळ लागणार, 1 तास जाणार इथंच. पण गाडीचं आपल्याला दिवस येतोपर्यंत जाणं गरजेचं. येऊया परत सकाळचं पाठ निघून येऊ उद्या वाटलं, उद्या रविवार. इथले इथं जवळ आहे मम्मीला गेलं वाटतं. माझ्या डोक्यात होतं येता येता, पण म्हणलं अगोदरच काही बोलाय नको. आयना चालता येते का? आता जेजुरीतून घेतलाय हा इकडे बेलसर फाटा, आणि बेलसर फाट्यावरून चाललोय वाघापूर चौफुला. तर हा असा पूर्ण रस्ता आहे. तर आता ह्या वाटेने लागलेली गावं बेलसर, त्यानंतर राजेवाडी अशी गावं लागतात. आणि जो तुम्ही सरळ जेजुरीमधून जो हायवे पकडणार तो जातो सासवडमध्ये. तर सासवडमध्ये आपल्याला जायचं नाही, कारण सासवडमधून वाघापूर चौफुल्याला यायला आपल्याला खूप वेळ लागतो आणि म्हणजे रिटर्न यावं लागतं तेवढं किलोमीटर. तर हा आपण एकदम म्हणजे बेलसर फाट्यावरून जो घेतला तो हा शॉर्टकट आता आपण 20 मिनिटात लगेच पोहोचतोय वाघापूर चौफुल्यावर. तर हा असा रस्ता आहे, एकदम वर्दळ नाही काय नाही आणि छान आहे.
एकसारखा रस्ता आहे पूर्ण. खूप छान आहे ना. आता थोडस घाट आहे वर तिकडं. हे पाहिलं का, हे गाईचं पाहिलं का, कसलं छान आहे, हिरवं हिरवं पाहिलं किती सुंदर आहे. अख्ख्या गाई रानात चरत ते. आपल्याला इकडे खायला नाही होत. इकडं वळून इथं लावली असते तर जमली असते ना गाडी. वाघापूर चौकले पोचलोय आम्ही आणि इतकं शॉर्टकट आहे ना, आणि रस्ता देखील छान आहे, त्यामुळं काय वाटलंच नाही आहे. आणि आता जरा चहा वगैरे घेतो. डोकं एकदम हे झालं आहे. 5 वाजले आणि तसंही जेजुरीमध्ये थोडंसं खाल्लं होतं, पण एवढं काय पावसामुळे नको वाटलं काय 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 खायला कुठं. त्यामुळं आणि थंडी पण जबरदस्त आहे, त्यामुळं म्हटलं चला आता आपण इथे खाऊया काहीतरी किंवा चहा तरी पिऊया. तर चहा पिते आम्ही इथे. हे पायातलं पाणी घ्या पायावर.